नमस्कार मित्रो, स्वागत आहे आपल्या दत्ता चोले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रो, केंद्र सरकारच्या मार्फत देशभरात एक नवीन योजना राबवली जाते, ती म्हणजे PM धनधान्य कृषी योजना. या योजनेच्या अंतर्गत संबंध देशभरातून 100 गावं निवडली गेली आहेत, ज्यावरती की विशेष लक्ष आणि विशेष योजनेचा सहभाग करून या गावाला सुजलाम सुफलाम करण्याचं ठरवलेलं आहे. नेमकं कोणकोणती गावं आहेत, महाराष्ट्रातली किती गावं या योजनेमध्ये समाविष्ट केली आहेत ते पाहूया. यामध्ये कोणत्या पॅरामीटर्स किंवा कुठल्या निकषावरती हे गावं निवडलेले आहेत तेही पाहूया. निवडलेल्या गावामध्ये कोणकोणत्या विभागाच्या योजनेची लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहेत ते पाहायचं आहे आणि त्याचा आराखडा काय असणार आहे आणि त्याचे उद्दिष्ट काय आहेत, कशाप्रकारे या योजनेमार्फत त्या गावाला सुजलाम सफलाम करणार आहे, या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यापूर्वी जर चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, केंद्र सरकारमार्फत आणि विशेषतः PM मोदी मार्फत एक नवीन योजना जी की खूप महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे, PM धनधान्य कृषी योजना. या योजनेचे उद्दिष्ट आहेत की जे मागासलेले किंवा आर्थिकदृष्ट्या किंवा शेतीनिष्ठ मागासलेले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना निवडण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल 9 जिल्हे निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये रायगड आहे, रत्नागिरी आहे, धुळे आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्याच्यानंतर बीड आहे, नांदेड आहे, विदर्भातले गड, यवतमाळ आणि चंद्रपूर, अशा प्रकारे 9 जिल्हे हे महाराष्ट्रातले आहेत. आता या जिल्ह्याला सबळ बनवण्यासाठी, कृषीमध्ये या जिल्ह्याला सबळ बनवण्यासाठी विशेष मोहीम ही राबवली जाणार आहे. मग नेमकं आपण पाहूया की कोणकोणत्या योजना यामध्ये राबवल्या जातील. PM च्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की जवळपास 36 विभागातल्या वेगवेगळ्या योजना आहेत, म्हणजे जलसिंचन असेल, भूजल असेल किंवा आर्थिकदृष्ट्या असतील, तर फायनान्स असेल, तर या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून 36 विभागांना एकत्रित करून या 36 विभागाची योजना एकत्रितपणे या जिल्ह्यामध्ये राबवल्या जाणार आहेत. मग आता नेमकं पाहूया की कोणत्या निकषावरती या जिल्ह्यांना निवडण्यात आलेलं आहे. हे जिल्हे निवडण्याचे 3 पॅरामीटर्स आहेत की तिथं घेतले जाणारे त्याची उत्पादकता किती आहे, त्या जिल्ह्याची उत्पादकता किती आहे, कोणती पिकं आणि वर्षातनं किती पिकं घेतले जातात, आणि तिसरं म्हणजे लोन अवेलेबिलिटी, म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे काही लोन आहे, कर्ज आहे, त्याची उपलब्धता किती आहे. या 3 पॅरामीटर्सवरती, निकषावरती हे जिल्हे हे निवडण्यात आलेले आहेत. मग आता हे पाहूया की या जिल्ह्यासाठी विशेष काय केलं जाणार आहे. या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या 36 विभागाची समयोजना केली जाणार आहे. 36 विभागाला एकत्र आणून त्यांच्या योजना ज्या आहेत ते या जिल्ह्यामध्ये राबवल्या जाणार आहेत. जसं की शेतीसोबतच ज्या ठिकाणी शेती शक्य नाही आहे तिथं पशु व्यवसाय, म्हणजे पशुधन असेल त्याच्यामार्फत व्यवसाय असेल, जसं की डेअरी फार्म असेल किंवा शेळी मेंढी पालन आहे. मग यासाठी कोणत्या प्रकारे त्या जिल्ह्यामध्ये त्याचं उत्पादन वाढवता येईल, शेळीचं, गाईचं, दुधाचं उत्पादन, त्यासाठी काय काय आराखडे करावे लागतील याच्याही माहिती घेऊन त्यामध्ये त्याचा समावेश केला जाणार आहे आणि तशी माहिती देऊन जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत या योजनेचे लाभही देणार आहेत. त्यासोबतच पशुस्वस्थ अभियान, म्हणजे ज्या अंतर्गत मोफत टिके लावणं असेल, जसं की आपण पाहिलं फूट आणि माउथ डिझीज, यासाठी केंद्रामार्फत जे काही टिके मोफत टिके लावण्यात आले होते, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत पशुसंवर्धनासाठी, याही राबवल्या जाणार आहेत. आता या योजनेमध्ये कशा प्रकारे अंमलबजावणी केली जाईल, तर जिल्हानिहाय प्लॅनिंग किंवा त्याचं नियोजनही केलं जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत याचं नियोजन केलं जाणार आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये कृषीसाठी काय काय सुपीक गोष्टी आहेत आणि कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला केंद्राची मदत घ्यावी लागेल, किती पिकं घेतली जातात वर्षातनं, आणि जर त्याच्यापैकी जास्त पिकं घ्यायची असतील तर त्यासाठी काय करायला लागेल. ज्या ठिकाणी पिकं घेणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी कृषी संलग्न व्यवसाय काय करता येईल का, मग त्यासाठी लागणारी सामग्री काय, पायाभूत सुविधा काय आहेत, त्याची साठी लागणारी जी काही आर्थिक मदत असेल, या सगळ्या गोष्टीचं नियोजन हे जिल्हाधिकाऱ्यामार्फत केलं जाईल आणि याचा आढावा घेऊन याचा जे काही सविस्तर अहवाल आहे तो केंद्रात सादर केला जाईल आणि केंद्रामार्फत ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देण्यात येतील. तर आशा आहे की हे जे काही 9 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत आणि त्यांना जे काही कृषी धनधान्य योजनेअंतर्गत सुजलाम सुफलाम करण्याचं ठरवलं आहे ते लवकरात लवकर अंमलबजावणी होईल आणि शेतकऱ्याला याचा फायदा होईल. याच्याशीच निगडीत काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. सोबत एकदा विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.